प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिऊ नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत 1.5 वर्ष राहिला. नंतर गल्लियो हा अख्ख्या प्रांताचा अधिकारी असता. यहुद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले, हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजावयास चिथावतो. तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहुद्यांना म्हटले, अहो यहुद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे अथवा दुष्कृतीचे असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले असते. परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे, तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या. या गोष्टींची पंचाईत मला नको. असे म्हणून त्याने त्यांस न्यायासनापुढून हाकून लावले. तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थेनेस याला धरून न्यायासनासमोर मार दिला. पण गल्लियोने यांपैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही. ह्यानंतर पौल तेथे आणखी बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूर्या देशास गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला आणि अकिला ही गेली. त्याचा नवस होता म्हणून त्याने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे केस कातरून घेतले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हास आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हास पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.